सध्या साखरेचे भाव गगनाला भिडताना पाहायला मिळतात, त्यामुळे सर्वसामान्य लोक जे आहेत ते त्रस्त आहेत. एकीकडे साखरेपासून बनणारे सगळेच गोड पदार्थ जे आहेत ते महागलेले आहेत. आज परभणीमध्ये जे आहे ते मी सध्या पूर्णा शहरामध्ये आहे, होलसेल किराणामध्ये आहे आणि या ठिकाणी आजचे साखरेचे भाव आपण माहिती करून घेणार आहोत. आपल्यासोबत किराणा दुकानदार आहेत. आजचे साखरेचे भाव काय आहेत आणि किती दिवस अशा पद्धतीनं साखरेचे भाव वाढत राहणार आहे? आजचे साखरेचे भाव 65 रुपये रिटेलमध्ये विकत आहे आम्ही. आणि सध्या टेंडर कमी नाही गेले तर अजून कमी होणार आहेत. मागं वाढले होते भाव 70, 72, 75 पर्यंत गेले रिटेलमध्ये. आता रेट कमी झालेले सध्या रेट. काय कारण होतं भाव वाढण्याचं आणि आता कमी होण्याचं काय कारण? आपल्या इथं जे टेंडर होते ते जास्ती गेले, 7,000 पर्यंत टेंडर गेलं. आणि सध्या गव्हर्नमेंटने 10 लाख टन कोटा रिलीज करण्याचं म्हणजे इम्पोर्ट करण्याचं जे बोललेलं आहे, त्याच्यामुळं आता टेंडर कमी नाही गेलेलं आहे. सध्या 5200चं टेंडर गेलेलं आहे, त्या हिशोबाने रेट कमी झाले. पण परभणीमध्ये जर आपण विचार केला जिल्ह्याचा तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट पाहायला मिळतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे सर, कोणाकडे जास्ती जे टेंडर गेलं तर 7,000 ज्यानं घेतलं असेल त्याला पडतं जास्ती महागाची पडतं आहे. आणि आमच्याकडे जुना स्टॉक होता थोडा, त्याच्याने आम्ही कमी नाही केलं सध्या. आणखीन काही साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे? हा, बिलकुल कमी होईल, 100% कमी होईल. गव्हर्नमेंटनं चांगला प्रयत्न केलेला आहे त्याच्याकरता, त्याच्याने 100% कमी होईल. काही ग्राहकांशी सुद्धा विचारणार आहोत. साखरेचे भाव गगनाला भिडले, त्याच्यामुळे काय परिणाम काय होतो? काय परिणाम काय होतोय? काय परिणाम काय होणार आहे? हा, परेशानी होती माणसाची, सामान्य माणसाची परेशानी होती. साखरेचे भाव वाढल्यामुळे खिशाला झळ पण बसते. हा, 1 किलो नेणार माणूस अर्धा किलो न्यायले. सामान्य माणसाची परेशानीच आहे ना तुझ्या. काय मागणी काय तुमची आता? कमीत कमी पहिला भाव होता तेच करावं सरकारनं. आणखीन काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत. साखऱ्या महागलाय प्रचंड प्रमाणामध्ये, त्याचा परिणाम काय होतोय? बोला ना. आपण बघतोय की या ठिकाणी आजचे भाव जे आहेत ते साखऱ्याचे 65 रुपये किलो पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला या ठिकाणी झळ पाहायला मिळत आहे. साखरेचे भाव सरकारने आधी जेवढे होते तेवढेच पूर्ववत करावे अशी देखील मागणी केली जाते. आजचे साखरेचे भाव जर परभणीमध्ये जर बघितलं तर 65 रुपये तर काही ठिकाणी 70 ते 72 रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TVN मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.